क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. ठीक आहे. तर मी काय सांगत होतो, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तर वनस्पतीचं जे काही क्लासिफिकेशन केलेले तर ते स्टार्टिंगला एचेर यांनी केलेले दोन गटात. एक क्रिप्टोगॅम्स आणि एक फिनोरोगॅम्स. त्यालाच आपण अबीजपात्री आणि बीजपात्री म्हणतो. आता अबीजपात्री म्हणजेच काय, ज्याचे प्रजनन अंगी असतात तर ते लपलेले असतात, हिडन असतात, त्याला आपण क्रिप्टो म्हणतो. आणि फिनोरो म्हणजे काय, ज्याचे लपलेले नसतात, जे व्हिजिबल असतात. ठीक आहे. आता अबीजपात्रीचे काय पडतात, टाईप पडतात, तीन टाईप पडतात. एक थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ठीक आहे. तर याच्या एक्झाम्पलवर आपल्याला क्वेश्चन पडतात. ठीक आहे. आता थॅलोफायटा सर्वात पहिला आणि सर्वात वनस्पतीचा जुना गट आहे थॅलोफायटा. तर याचं कसं असतं, एकदम मऊ, म्हणजे जे काही शेवाळ असतं आपलं, तर ते त्या टाईपमध्ये. ठीक आहे. शेवाळ पाहिलंच असेल. तर मऊ आणि तंतुरूपी असतं. मग त्याच्यात मूळ, खोड, पाणी वगैरे इथं कुठंच नसतात. ठीक आहे. थॅलोफायटामध्ये मग याच्यात काय अल्गी येतात, आपल्याला अल्गी माहित असेल तर जगातील 90% अल्गी जे काही प्रकाश संश्लेषण करतात तर ते या याच्यात येतात अल्गी, शेवाल, थॅलोफायटामध्ये. ठीक आहे. आता याच्या मेन एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवायचे युलोथ्रिक्स उल्वा आणि स्पायरोगायरा. स्पायरोगायराची आकृती जी की आपल्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेली जी की अशी आयताकृती आहे बघा, तर ती. ठीक आहे. तर मेन मेन 3-4 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे याचे. एक युलोथ्रिक्स उल्वा, स्पायरोगायरा, कारा. कारा चारा काय जे आहे ते म्हणा, तर ते कारा आणि ओलवॅक्स आणि सर्गॅसम. ठीक आहे. तर हे थॅलोफायटामध्ये येतात. थॅलोफायटा म्हणजे काय, ज्याला काहीच नाहीये, फक्त तंतुरूपी येतात, मौसूद, तर त्याला आपण थॅलोफायटा म्हणलं. तर कंबाईन एक क्वेश्चन विचारलाय थॅलोफायटाच्या टाईपवर विचारलेला आहे, जे की क्लोरोफायसी, रोडोफायसी, थिओफायसी. तर त्याच्यावर आहे. आता क्लोरोफायसी म्हणजे काय, त्याला आपण हिरवे शेवाळ म्हणतो. ठीक आहे. त्यात क्लोरेल्ला नावाचं येते. क्लोरोफायसी क्लोरेल्ला लक्षात ठेवायचं. ओलवॅक्स, कारा, स्पायरोगायरा हे सगळे क्लोरोफायसी आहेत, कारण ते सगळे हिरवे दिसतात. ठीक आहे. विलोथ्रेक्स. त्याच्यानंतर दुसरे येते फिओफायसी. फिओफायसी म्हणजे काय, ब्राऊन अल्गी असते, म्हणजे तपकिरी शेवाळ असतं. त्याच्यात एक बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, लॅमिनारिया लक्षात ठेवायचं. ठीक आहे. लॅमिनारिया आणि सर्गॅसम. आता थोड्या वेळा खाली म्हणलो ना, तर सर्गॅसम हे ब्राऊन कलरचं असतं. ठीक आहे. लॅमिनेरिया, सर्गॅसम. ठीक आहे. हे दोन बेस्ट एक्झाम्पल आहे तिथे. आणि त्याच्यानंतर एक असतं रोडोफायसी. रोडोफायसीलाच आपण काय म्हणतो, तांबडे शेवाळ म्हणतो, जे की रेड कलरचं दिसतं, त्याला आपण रोडोफायसी म्हणतो. तर त्याच्या बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं जेलिडियम नावाचं. ठीक आहे. त्याच्यावर पण क्वेश्चन पडलेला आहे, जेलिडियम कोंड्रम, कोंड्रस कोंड्रस. ठीक आहे. आता शेवाळाचा अभ्यास त्यालाच आपण फायकॉलॉजी म्हणतो. हे एक लक्षात ठेवून टाकायचं. फायकॉलॉजी म्हणजेच शेवाळाचा जे काही अभ्यास करतो आपण त्याला, किंवा अल्गीचा अभ्यास, स्टडी ऑफ अल्गी, त्याला आपण म्हणतो फायकॉलॉजी. आणि मग फंगायचं काय, तर मायकॉलॉजी म्हणतात. जे काही फंगस असतात ना आपले, तर त्याच्या स्टडीला आपण मायकॉलॉजी म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा त्याच्या पुढचा गट आहे ब्रायोफायटा. ठीक आहे. आता ब्रायोफायटा थोडंसं डेव्हलप होणार. सर्वात महत्वाचा ब्रायोफायटाचा पॉईंट, याला काय म्हणतात, उभयचर वनस्पती म्हणतात. ठीक आहे. ज्याला आपण अम्फिबियन्स प्लांट म्हणतो. ठीक आहे. आता का म्हणतो, आता याला पण खोडं वगैरे नसतात, आणि याला मुलाब आलेली असतात, छोटे छोटे, जे की मुळासारखे दिसत असतात. ठीक आहे. त्याला आपण मुलाब म्हणतो. तर ते लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. ठीक आहे. मल्टीसेल्युलर असतं वगैरे. त्याच्यानंतर आता याच्या एक्झाम्पल मध्ये सर्वात बेस्ट एक्झाम्पल जे की आपल्याला रेग्युलर पडतं, मॉसेस. मॉसेस कशामध्ये येतं, तर ते ब्रायोफायटामध्ये येतं. हे लक्षात ठेवून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हिपॅटिसी एक नाव आहे. तर ते ते एक लक्षात ठेवायचं, ते पण महत्वाचं आहे. रिक्सिया वगैरे सगळे याच्यात येतात. रिक्सिया, हिपॅटिसी आणि मॉसेस. मॉसेस कशात येतात, तर ब्रायोफायटामध्ये. आपण दुसरा काय महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवलाय, तर याला उभयचर वनस्पती म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा थोडा डेव्हलप पार्ट, तर ते असतो टेरिडोफायटा. ठीक आहे. टेरिडोफायटात याला काय असतात, मुळे, खोडे, पाने, सुस्पष्ट अवयव असतात. ठीक आहे. आता मुळे, खोडे, पाने कुठून चालू होतात, तर टेरिडोफायटाच्या पुढून चालू होतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये काहीच नाही. ठीक आहे. ब्रायोफायटामध्ये फक्त मुलाब आणि त्याच्या टेरिडोफायटापासून सगळं आलेलं असणार. ठीक आहे. पाणी आणि अन्न वाहण्यासाठी स्वतंत्र ऊती तयारी झालेली असतात. ज्यालाच आपण झायलम आणि फॉइलम म्हणतो. ठीक आहे. तर ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाची वनस्पती येते, नेचे. आता नेचे कशामध्ये येते, तर ते टेरिडोफायटामध्ये येते. ठीक आहे. फर्न, नेचे, मर्सेलिया, मर्सेलिया अजोला. अजोला नावाची एक वनस्पती बोटावर मावते, एकदम छोटी असते. ठीक आहे. मर्सेलिया, अजोला, नेचे, तर हे सगळे कशामध्ये येतात, तर ते टेरिडोफायटामध्ये येतात. टेरिस नावाची एक वनस्पती आहे, ती पण याच्यात येते. ठीक आहे. इक्विसेटम. इक्विसेटम नावाचं एक महत्वाचं एक्झाम्पल, इक्विसेटम, ते पण याच्यातच येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं आपलं क्रिप्टोगॅमचं. क्रिप्टोगॅमचं काय पाहिलं आपण, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. मग आता येतं आपलं फिनोरोगॅम. ठीक आहे. आता फिनोरोगॅम मध्ये लक्षात ठेवायचं, याचे पण दोन टाईप पडतात. एक आहे जिम्नोस्पर्म आणि एक असतं अँजिओस्पर्म. ठीक आहे. जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्म म्हणजे काय, सॉरी, जिम्नोस्पर्म, आधी पहिले जिम्नोस्पर्म पाहू. तर जिम्नोस्पर्म मध्ये काय असतं, खोडांना फांद्या वगैरे नसतात. ठीक आहे. ते एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यात. आणि दुसरं याच्यात म्हणजे तेवढं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. ठीक आहे. आता एनजीओ म्हणजे काय, आवृत्ती आवृत्ती बीजे वनस्पती असतात त्याला. याला फुले,
फुले वगैरे येतात आणि मग ते फुलामार्फत काय होतं तर ते फुल फुल जे असतं तर ते त्यांचं प्रजनन करायचं मेन अवयव असतं. ठीक आहे. ते एक पॉईंट लक्षात ठेवून टाकायचं. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे मोनोकॉट आणि डायकॉट म्हणजे काय. आता लक्षात ठेवायचं मोनोकॉट म्हणजे काय, तर ज्याच्या बियाचे दोन खापा करता येत नाही त्याला आपण मोनोकॉट म्हणतात. पण हेच एक कंडिशन नाहीये, त्याच्या दुसऱ्या 2-3 कंडिशन आहेत. आता मोनोकॉट कसं कसं ओळखायचं, जर फुलाची पाकळी 3च्या पटीत असेल म्हणजे 3, 6 किंवा 9 अशा पट्टीत पाकळी असेल किंवा त्याचा बांबू पोकळ असेल म्हणजे त्याचं जे काही खोड असेल तर ते पोकळ पोकळ असेल, जसं बांबू वगैरे किंवा जे काही आपण कांदा पाहतो मधातून पोकळ असतो, पात असते ना त्याची पोकळ, तर त्या टाईप मध्ये असेल. आणि जर 3च्या पटीत फुल आणि अजून एक हा तंतुमय मुळे जे काही रूट असतात ना तर ते तंतुमय असतील तर त्याला आपण मोनोकॉट म्हणतो. आणि डायकॉट म्हणजे काय, आता समजा आपली तूर डाळ आहे तर तिला आपण दोन याच्यात डाळ तयार करतो ना तर ते डायकॉट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय, याचं खोड मजबूत असतं असं पोकळ वगैरे नसतं. त्याच्यानंतर जे काही पान असतं ना डायकॉटचं तर ते समांतर जाळी, पिंपळाचं पान आठवा, ते समांतर जाळी असते ना म्हणजे उभ्या आणि आडव्या रेषा असतात त्याच्यावर, तर त्याला आपण म्हणतो डायकॉट. ठीक आहे. मग आता मोनोकॉट डायकॉट एक्झाम्पल पडतात तर मोनोकॉटचे लक्षात ठेवा तांदूळ, गहू, ज्वारी, मका, बांबू, केळी, कांदा, लसूण, गवत. आणि डायकॉट मध्ये आपल्याला गुलाब लक्षात ठेवायचं कारण त्याचं बी वगैरे कळत नाही आपल्याला. सूर्यफूल, धोत्रा. ठीक आहे. कापूस कळून जातात त्याच्या 2 खांदा पडतात. आणि पिंपळ ते जाळीदार रचना असते. ठीक आहे. तर हे थोडक्यात लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे झालं आपलं क्लासिफिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू आता उरलेला महत्वाचा फरक. आता हायड्रोफाइट्स म्हणजे काय, आता फाइट्स म्हणजे वनस्पती असतात आणि हायड्रो म्हणजे काय, पाण्यातील ज्या काही वनस्पती असतात जसं की कमळ कमळ पाण्यात येतं ना तर त्या टाईप त्याला हायड्रोफाइट्स म्हणतो. एक असतं मेसोफाइट्स. मेसोफाइट्स म्हणजे काय, तर अनुकूल वातावरण असतं म्हणजे आता आंबा रत्नागिरी साईडला येतो ना तर ते त्या टाईप म्हणजे त्यांना त्यांच्या टाईप नुसार जर वातावरण दिलं तर त्याला मेसोफाइट्स म्हणतो. एक असतं झिरोफाइट्स. झिरोफाइट्स म्हणजे काय, झिरो म्हणजे शुष्क. आता जे वाळवंटात वनस्पती येतात काटेरी टाईपच्या, ठीक आहे, आणि पानाचं रूपांतरच काट्यात झालेलं राहतं त्याला आपण म्हणतो झेरोफाइट्स. आणि एक असतं हॅलोफाइट्स. हॅलो म्हणजे काय, जे काही दलदल असते वगैरे सुंदरी वगैरे ते येतात ना सुंदर बन एरियात त्या, तर ते असतात हॅलोफाइट्स असतात, दलदलयुक्त आणि क्षारयुक्त एरियात येणाऱ्या. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आणि एरियल प्लांट एक असतात. एरियल प्लांट म्हणजे जसं वड आहे, वडाच्या मुळा बाहेरच असतात त्याला आपण काय म्हणतो, एरियल प्लांट प्लांट म्हणतो. आता मग रूटचे टाईप दिलेले आहेत, तर ते काय आपल्याला थोडं महत्वाचं नाहीये. रूट काय असतं काय नाही. फक्त फ्लावरचे लक्षात ठेवा. फ्लावरला कॅलेक्स असतं जे काही हिरव्या कलरचं असतं. त्यानंतर कोरोला एक असतं, अँड्रोशियम असतं आणि एक असतं गायनेशियम जे की त्यांचे लैंगिक अवयव असतात. ठीक आहे. आणि मग फ्रूटचं काय त्याचं रूपांतर होतं, जे काही परिपक्व अंडाशयात आल्यावर. आणि मग ट्रू फ्रूट असतात जे अंडाशयापासून तयार होतात. आणि फॉल्स फ्रूट असतात केसरापासून तयार होतात. फॉल्स फ्रूट मध्ये एक एक्झाम्पल लक्षात ठेवा जे की सफरचंदाचे. ठीक आहे. तर ते एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर संप्रेरक आहे वनस्पतीचे. आता याच्यावर रेग्युलर एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. कोणतं संप्रेरक काय काम करतं. ठीक आहे. एक असतात ग्रोथ प्रमोटर आणि एक असतात ग्रोथ इनिबेटर. ग्रोथ प्रमोटर म्हणजेच काय, ग्रोथ वाढवणारे. मग कोण कोण वाढवतं त्याच्यात लक्षात ठेवायचं, ऑक्सिन, जिब्बरलिन आणि सायटोकायनिन. आता ऑक्सिन काय करतं, तर ऑक्सिन तयार झालं तर पाण्याचे जे काही फळे, फुले ते असतात ना तर त्याची गळती थांबते. ठीक आहे. 2D4 नावाचं औषध सुद्धा वापरतात. त्याच्यात ऑक्सिनच असतं. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं, गळती थांबवण्यासाठी म्हणजे जास्त गळत असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी ऑक्सिजनचा यूज केला जातो. त्यानंतर जिब्बरलिन. मग जिब्बरलिन काय करतं, पाणीमुळे अग्रभागात वाढ करतं. जे काय पाण्याचं टोक असतं ना अग्रभाग त्याला अपेक्स म्हणतो. पानाचा जे पुढचा शेंडा असतो ना त्याला अपेक्स, त्याची वाढ किंवा मुळाची वाढ करण्यासाठी जिब्बरलिनचा यूज केला जातो. ठीक आहे. खोडाची पेराची लांबी म्हणजे जे खोड असतं ना त्याची जाडी वाढते बघा, पिंपळाचं खूप मोठं असतं. ठीक आहे. तर ते जिब्बरलिनचा यूज केला जातो. ठीक आहे. आणि एक क्वेश्चन पण पडलेला आहे, जिब्बरलिनचं उत्पादन म्हणजे जिब्बरलिन जर मारला आपण तर ऊसाचे उत्पादन 20 टन प्रति एकर पर्यंत वाढू शकतं. ठीक आहे. वनस्पतीची हाईट वाढायची असली तरी पण जिब्बरलिनचा यूज केला जातो. सीड डॉर्मसी दूर केली जाते. त्याच्यानंतर असतं सायटोकायनिन. सायटोकायनिन काय असतं, हेरिंग माशाच्या डीएनए वेगळे करून ते सायटोकायनिन तयार केलं जातं आणि फांद्याची वाढ वगैरे होते. लॅटरल वाढ म्हणजे कशी, फांद्या म्हणजे असं झाडाचा म्हणजे असं आडवी वाढ होते. उभी तर आता उभी आपण जिब्बरलिन वाढवली, आता आडवं पण झाड वाढवायचं तर त्याला आपण सायटोकायनिन प्लस जिब्बरलिन माराल. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रोथ इनिबिटर म्हणजे काय करतात, ग्रोथ स्टॉप करतात. तर त्याच्यात एक ऍब्सिसिक ऍसिड एक आहे आणि इथिलिन एक आहे. आता इथिलिन एकमेव जे आहे तर ते वायुरूपी आपल्याला गॅस कंटेंट मध्ये सापडतं. ठीक आहे. आता ऍब्सिसिक ऍसिड काय करतं, पाने, फळे आणि फुले यांचा गळतीचा वेग वाढवतं म्हणजे लवकर पिकवतं. गळतीचा वेग वाढवतो म्हणजे काय, ते लवकर पिकवणार आहे. म्हणजेच काय, अपोजिट काम करायला कोणाच्या, जे की ही इकडे करू लागले ऑक्सिजन जिब्बरलिन जे करू लागले त्याच्या अपोजिट काम करतं अब्सिसिक ऍसिड. ठीक आहे. त्याला स्ट्रेस हार्मोन पण म्हणतात. आता का म्हणतात स्ट्रेस हार्मोन, आता वनस्पती शहरात सॉरी वाळवंटातील वनस्पती आता आता त्यांना जर पाण्यात टिकून जर जसे तसे राहिले तर
तर हेच होणार नाही ना. म्हणजे ट्रान्सपिरेशन जास्त होईल, बाष्पोत्सर्जन, आणि त्याच्यामुळे काय होईल, त्या झाडाला पाणी तेवढं अवेलेबल नसते तिथं. त्याच्यामुळे काय करतात, ते झाडाचे पानं काढून टाकतात. ठीक आहे. मग त्याच्यासाठी ऍब्सिसिक ऍसिडचा यूज केला जातो. ठीक आहे. म्हणून त्याला स्ट्रेस हार्मोन, पाणी गळून गेलं म्हणजे वनस्पतीला पाणी कमी लागेल, त्याच्यामुळे ती वनस्पती टिकते, म्हणून त्याला स्ट्रेस हार्मोन म्हणतात ऍब्सिसिक ऍसिडला. त्यानं काय होतं, ट्रान्सपिरेशनची प्रक्रिया कमी होण्यास मदत करते. ठीक आहे. जिब्बरलिनच्या अपोजिट काम करतं, हे लक्षात ठेवा, ऍब्सिसिक ऍसिड. त्यानंतर इथिलिन असतं, जे की फळ आपण राईप करतो ना, म्हणजे फळ पिकवतो, तर त्यासाठी इथिलिनचा यूज केला जातो. ठीक आहे. अंकुर क्षमता वाढते वगैरे, आणि पाणी, फळे, फुले, गळती वाढवते. आता एकच लक्षात ठेवायचं, ऑक्सिन, जिब्बरलिन, सायटोकायनिन याच्या अपोजिट दोन काम करणार होतं. कोणते, ऍब्सिसिक ऍसिड एक आणि इथिलिन आहे. आणि इथिलिन मध्ये वेगळा पॉईंट लक्षात ठेवायचा, वायुरूपी आहे ते, आणि इथिलिनवर 2 ते 3 वेळेस क्वेश्चन पडलेला आहे. ठीक आहे. हे झालं आपले हार्मोन आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आता पुढे बघू आपण डिसीज बघू, काही महत्वाचे डिसीज. आता डिसीज मध्ये लक्षात ठेवायचं, एक असतात व्हायरल डिसीज, दुसरे असतात जे की बॅक्टेरियल, आणि एक असतात फंगस. ठीक आहे. रेग्युलर क्वेश्चन असतो आपल्या याच्यावर. तर व्हायरल मध्ये लक्षात ठेवायचं, टोबॅको मोझॅइक डिसीज. ठीक आहे. जे की तंबाखूवर पडतो, नावात असे कळून जातं. पोटॅटो मोझॅइक पण असतो, जे की पोटॅटोवर पडतो. बंची टाप लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, बंची टाप, जे की आपल्याला केळीवर पडतो. ठीक आहे. बंची टाप केळी. ठीक आहे. त्यानंतर पपया, बंची टाप पपईवर पडत असतो. ट्विस्टेड लिप टोमॅटोवर पडतो, म्हणजे जे काही पानं असतात तर ते गुंडाळल्यासारखे होतात. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रिप पॅटर्न पडतो. ठीक आहे. बदाम नावाचं, म्हणजे बदाम असतं ना आपलं, तर स्ट्रिप पॅटर्न पडतो. ठीक आहे. त्यानंतर जीवाणूजन्य डिसीज. आता जीवाणूजन्य डिसीजवर एक 4-5 औषधं पाठ करायचे. त्यात सर्वात महत्वाचं, जे रेग्युलर आपल्यासाठी महत्वाचं आहे, ते स्ट्रिप्टोमायसिन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जीवाणू जर डिसीज झाला असेल तर त्याच्या विरुद्ध काम करणार स्ट्रिप्टोमायसिन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता विल्ट ऑफ पोटॅटो होतो, सुडोमोनास सोलॅरेन्सी मुळे होतो. ठीक आहे. विल्ट ऑफ पोटॅटो. त्यानंतर कॉटनचा एक महत्वाचा आहे, झॅन्थोमोनास. आता झॅन्थोमोनासवर खूप वेळेस क्वेश्चन पडतं, पण ते वेगवेगळं आहे. ठीक आहे. आता जर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस असेल तर झॅन्थोमोनास ओरिजी नावाचं आहे. ठीक आहे. आता राईसला ओरिजी शब्द पाठ करायचा, राईसला म्हणजे एकच शब्द पाठ करा, राईसला ओरिजी. ठीक आहे. झॅन्थोमोनास काय, नाही तर झॅन्थोमोनास विसरून जासाल. ठीक आहे. दोन्ही पाठ करा. ठीक आहे. बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस, झॅन्थोमोनास ओरिजी, आणि सिट्रस कॅन्कर, जे की आपल्या लिंबावर पडतो. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं, झॅन्थोमोनास सिट्री. आता लिंबाचंच एक अजून एक डिसीज आहे, डायबॅक नावाचा, पण ते लक्षात ठेवायचं, ते जीवाणूमुळे होत नाही डायबॅक. ते डायबॅक जे होतो, तर जर त्या लिंबाच्या झाडाला कॉपरची कमतरता पडली तर तो डायबॅक होणार. ठीक आहे. आणि या जीवाणूमुळे कोणता होणार, झॅन्थोमोनास सिट्री, जे की आताच पिवायचंय, मला वाटतं 12 जुलैलाच होता काही क्वेश्चन. त्यानंतर टुंडू डिसीज ऑफ व्हीट. आता व्हीट जर शब्द आला तर ट्रिटिसी लक्षात ठेवायचं, किंवा पर्सोनाटा, हे 2 शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. कार्नोबॅक्टेरियम ट्रिटिसी मुळे होतो टुंडू डिसीज ऑफ व्हीट, जे की गव्हावर पडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ मेजवर लक्षात ठेवायचा, पॅन्टिओ स्ट्युएरिली. ठीक आहे. पॅन्टिओ स्ट्युएरिली. त्याच्यानंतर हा कोणत्या कोणत्या जे काही मूलद्रव्य असतात त्याच्यामुळे कमी पडणारे डिस, तर लक्षात ठेवायचं, खैरा डिसीज नावाचा आहे, जे की भातावर पडतो. झिंकची कमतरता जर झाली तर खैरा डिसीज होतो भातावर. आणि झिंकची कमतरता तीच आंब्यावर जर कमतरता पडली तर लिटल लिप ऑफ मँगो, म्हणजे जे काय मँगोचे झाड आंब्याचे, त्याचे पानं छोटे छोटे होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्क डिसीज ऑफ पी वर पडतो, मॅग्नेशियमची जर कमतरता पडली. आणि व्हिपटेल डिसीज ऑफ कॉलीफ्लॉवर, म्हणजे जी काय आपली फुलगोबी असते त्याच्यावर जे पडतो, तर मॉलिब्डेनियम जर कमी पडलं तर तो हा डिसीज होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कवकजन्य. ठीक आहे. कवकजन्य म्हणजे फंगायचं. आता हेच क्वेश्चन होता ना काल एक्झामला, जे नोट्स मध्ये एवढंच मी मेन्शन केलं, जे की बोरॅक्स मिक्सचर असतं, आणि त्याच्यात काय असतं, कॉपर सल्फेट चुना असतो. ठीक आहे. त्याच्यावरच ते माझा क्वेश्चन कव्हर झाला. ठीक आहे. मी एवढंच लिहिलं म्हणजे यूज. आता कसं सांगलो मी तुम्हाला, जसं औषध, आता जीवाणूसाठी औषध काय बोललो मी तुम्हाला, स्ट्रेप्टोमायसिन, एवढंच पाठ करा. ठीक आहे. तर ते तसं एक एक पॉईंट पण आपल्याला महत्वाचा असतो. आता कवकाला काय सांगतो मी, बोरोडॉक्सचं मिक्सचर असतं, ज्याच्यात काय असतं, कॉपर असतं, सल्फेट असतं, आणि चुना असतं. ठीक आहे. हे एक महत्वाचं फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रस्ट ऑफ व्हीट. आता कवकजन्य सांगतोय, फंग आहे. रस्ट ऑफ व्हीट. आता व्हीट आलं, आता व्हीटला ट्रिटिसी येईल, फक्त पुढे काय येईल, पुसिनिया ग्रामिनी. ठीक आहे. पुसिनिया ग्रामिनी ट्रिटिसी. त्यानंतर पोटॅटोवर एंडोबॅक्टियम येईल. इर्गोट ऑफ बाजरा एक आहे, हे महत्वाचं, इर्गोट ऑफ बाजरा. तर कॅल्व्हिसेप्स मायक्रोसेफेला. ठीक आहे. त्यानंतर स्मट ऑफ बाजरा आहे, पेनिसिलारी. आणि ग्रेप्सवर पडतो, म्हणजे जे काय आपले द्राक्ष, त्यावर लक्षात ठेवायचं, प्लाझ्मोपॅरा व्हिक्टिओला. ठीक आहे. प्लाझ्मोपॅरा, याच्या नोट्स टाकतो लगेच, आपल्या जुन्याच होता, पण मी अपडेट पण केले आता त्याच्यात. ठीक आहे. टिक्का डिसीज ऑफ भुईमुग.
टिक्का डिस जे काय भुईमुगावर पडतं हे तर रेग्युलर क्वेश्चन पडतो. भुईमुगाचा कार्सोस्पोरा पर्सोनाटा. ठीक आहे. शुगर केनवर एक पडतो. शुगर केनवर महत्वाचं आहे फॅलिफॅक्टम लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर ब्लस्ट ऑफ राईस. ठीक आहे. ग्रिसिया लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही महत्वाचे डिसीज. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस वर मी फक्त महत्वाचा पार्ट सांगतो, कारण याच्यावर आपल्याला कधीच क्वेश्चन पडत नाही. क्वेश्चन पडला तरी काय पडते, सी थ्री मध्ये काय काय येते आणि C4 मध्ये काय काय येते. ठीक. मग हे काही जास्त एक्सप्लेन मी करत नाही. ठीक आहे. आता फोटोसिंथेसिस म्हणजेच काय, तर वनस्पती काय करतात, जे काही सूर्यप्रकाश घेतात आणि खालून त्यांच्या जे काही पाणी आणि अन्न, पाणी आणि क्लोरोफिल याच्यापासून काय तयार होतं, त्यांचं अन्न तयार होत असतं. ठीक आहे. म्हणजे तेच काय करणार, 6CO2 घेणार. ठीक आहे. वरून जे की हवा असते त्यातून कार्बन डायऑक्साईड घेणार आणि खालून त्यांना काही जण मुळामार्फत H2A जाणार, ते असतात 12. ठीक आहे. आणि मग या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं आणि त्यांना सनलाईट जेव्हा भेटतो 400 ते 700 नॅनोमीटर इतक्या रेंजचा. ठीक आहे. तर त्याच्यापासून काय तयार होतं, तर C6H12O6 म्हणजेच काय, ग्लुकोजचा एक अणू तयार होतो आणि बाहेर काय पडतं, 6H2O जे की ट्रान्सपिरेशन थ्रू बाहेर पडतं आणि 6O2 म्हणून आपण म्हणतो ना, झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. ठीक आहे. कारण ते कार्बन डायऑक्साईडचा कार्बन ते ग्लुकोज मध्ये यूज केला गेला. ठीक आहे. आता क्लोरोफिल मध्ये असतात थॅलेकॉइड्स असतात, म्हणजे तशा छोट्या छोट्या चपट्या असतात जे की अन्न तयार करण्यासाठी मदत करतात. मग त्याच्यात फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडत असते. आता ही कशी घडते काही नाही, ती तेवढी आपल्यासाठी जास्त महत्वाची नाहीये. फक्त आपल्याला काय माहित पाहिजे, रिएक्शन कोणत्या कोणत्या असतात. एक असते लाईट रिएक्शन असते आणि एक असते डार्क रिएक्शन. लाईट रिएक्शन म्हणजे काय, जे की थॅलेकॉइड मध्ये घडते. आता कुठं घडते हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता लाईट रिएक्शन कुठं घडते म्हणलं तर थॅलेकॉइड मध्ये घडते आणि डार्क रिएक्शन कुठं घडते तर स्ट्रोमा मध्ये घडते. आणि डार्क रिएक्शनला लाईटची गरज नसते. ठीक आहे. आणि डार्क रिएक्शनला लाईटची गरज नसते, त्याच्यावरूनच असे काही झाडं आपल्याला सापडले गेले जे की C3 आणि C4 पाथवे आपण ओळखलं जातो. C3 मग त्याचे आपल्याला एक्झाम्पल पडतात, C3 आणि C4 म्हणजे काय. ठीक आहे. आता लाईट रिएक्शन मध्ये काय होतं, जे की आपला लाईट येतो, मग त्याचं लाईट काय करतं, स्प्लिटिंग ऑफ H2. कुठेतरी मेन्सला क्वेश्चन आहे, म्हणजे लाईट काय करतं, स्प्लिटिंग ऑफ H2. जे की आपलं वॉटर असतं ना, तर त्याचं स्प्लिटिंग करतो म्हणजे डिवायडेशन करतं. मग त्याच्यापासून इलेक्ट्रॉन वेगळा केला जातो आणि मग तेच काय करतं, एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा प्राप्त होते. त्यालाच मग आपण काय म्हणतो, ग्लुकोज म्हणतो. ठीक आहे. किंवा अन्न तयार केलं म्हणतो. ठीक आहे. आता लाईट रिएक्शनचे दोन टाईप पडतात, एक सायक्लिक फोटोसिंथेसिस आणि नॉन सायक्लिक असतात. ठीक आहे. आता सायक्लिक नॉन सायक्लिक काय असतं आपल्याला तेवढं महत्वाचं नाही. फक्त सायक्लिक मध्ये लक्षात ठेवा, एडीपी ऍडोनिसिन डायफॉस्फेटचं रूपांतर एटीपी मध्ये होतं. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. एडीपीचं रूपांतर कशामध्ये झालं, एटीपी. हे कोणामध्ये झालं, सायक्लिकचं झालं. आणि सायक्लिक मध्ये पाण्याची गरज नसते, हे एक महत्वाचा पॉईंट पाठ करून ठेवा. कोणत्या लाईट रिएक्शन मध्ये पाण्याची गरज नसती तर ती सायक्लिक मध्ये नसते. ठीक आहे. जर डीप क्वेश्चन गेलास तर जाणार नाही का. आणि त्याच्यानंतर नॉन सायक्लिक मध्ये काय असतं, तर नॉन सायक्लिक मध्ये एडीपीचं तर एटीपी होणारच आहे, पण एनएडीएचचं एनएडीपीएच मध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर असते डार्क रिएक्शन. मग डार्क रिएक्शन मध्ये मी आता सांगलं, स्ट्रोमा मध्ये घडत असते, लाईटची वगैरे गरज नसते. आणि मग काय करायचं असतं, CO2 स्थिरीकरण करायचं असतं, म्हणजे त्यांना अन्नासाठी CO2 पाहिजे असते. आणि मग ते डार्क रिएक्शन मध्ये घडतं, ते दोन प्रकारे, एक C3 प्रकारे आणि एक C4 प्रकारे. ठीक आहे. C3 लाच कॅल्विन म्हणतात. ठीक आहे. आपल्याला एक बार राजेशिवालाच क्वेश्चन होता 2023 आहे वाटते मला, केल्विन सायकल विचारलं होतं त्यांनी, केल्विन. तर केल्विन ते टेम्परेचर रिलेटेड झालं, इथं कॅल्विन आहे. ठीक आहे. सी वालं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते एकाहून पर्याय कट होता. ठीक आहे. आणि C4 म्हणजे काय, तर हॅच आणि साल्क पाथवे म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर C3 आणि C4 मध्ये काय फरक आहे, आता आपण सगळंच पाठ करणार नाही, फक्त एक्झाम्पल कोणते पाठ करणार. C3 मध्ये काय येतं, C4 मध्ये येतात. C4 मध्ये आता कसं लक्षात ठेवायचं, समजा गवतवर्गीय प्राणी, सॉरी, गवतवर्गीय वनस्पती पाहिल्या असतील तुम्ही, जसं की ऊसाचं झाड किंवा ज्वारी पाहिली असेल तुम्ही. जर चिपाड येत असतील त्याला, जर तुम्ही ग्रामीण भागात असेल तर समजेल ते मी काय बोलते. तर चिपाड वगैरे किंवा असं उंच उंच असेल तर ते C4 मध्ये येतात सगळे. जसं की ज्वारी, आता उंच असतं त्याचं, म्हणजे एकच लाकूड असल्यासारखं. बाजरी, ऊस, मका, हे सगळे सेम झाले. ठीक आहे. गवतवर्गीय प्लांट. आणि इकडे मग जे गवतवर्गीय नसतील तर ते सगळे इकडे येतील. जसं की कॉटन म्हणजे कापूस आपला, तंबाखू, स्पिनॅच, सोयाबीन याचे छोटे छोटे झाडं असतात. असे लांब लांब झाडं, असे ऊस तर बघला असेल कमीत कमी. ठीक आहे. त्याच्यावरून ते लक्षात ठेवायचं, ऊसासारखी जर कोणती वनस्पती असेल तर त्याला C4 मध्ये टाकायचं, उरलेल्या वनस्पती C3 मध्ये टाकून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एक आहे कॅम्प पाथवे. कॅम्प पाथवे आपल्याला काहीच गरज नाही. कमीत कमी पाण्याच्या ठिकाणी ज्या वनस्पती वाढतात, आपण आताच बोललो कोणत्या, झिरोफाईट्स. ठीक आहे. तर तिथं कॅम्प पाथवे सापडत असतं. ठीक आहे.
त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण वाढवणारे घटक असतात आणि प्रकाश संश्लेषण कमी करणारे घटक असतात. आता प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय, त्याचे अन्न तयार करण्याची कॅपॅसिटी कोण कोण वाढवतं. आता त्या वनस्पतीला जर CO2 चं प्रमाण म्हणजे साठा जास्त भेटत असेल तर तिथं वाढणार. त्यानंतर लाईट खंडित पाहिजे, म्हणजे आपल्याला वाटेल की लाईट एकदम तीव्र किंवा जास्त पाहिजे, तसं नाही. लाईट कसं पाहिजे, खंडित, म्हणजे थोडा येणारा जाणारा येणारा जाणार. त्यानंतर रेड आणि ब्ल्यू लाईटचं प्रमाण जास्त पाहिजे. आणि त्याच्यानंतर टेम्परेचर किती लागतं, 10 ते 35 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान टेम्परेचर पाहिजे. आणि सायटोकाईन, आताच पाहिले आपण हार्मोन सायटोकाईन आणि जिबरलिन, यांचं सर्वात प्रमाण व्यवस्थित असेल तर प्रकाश संश्लेषण प्रोसेस फास्ट होते. ठीक आहे. आणि आता कमी कुठं कुठं होते, जिथं CO2 कमी भेटतोय आणि ऑक्सिजन जास्त भेटतोय वनस्पतीला, तिथं प्रकाश संश्लेषण स्लो होईल. त्यानंतर लाईट एकदम तीव्र असेल जास्त, तिथं पण घडणार नाही. आता एक वेबबर्ग इफेक्ट नावाची कन्सेप्ट आहे, तर त्याचा अर्थ सांगतो. जर वनस्पतीला काय होत असेल, जे काय ऑक्सिजन आहे ना, त्याचा पुरवठा जास्त होत असेल, तर तेव्हा काय होतं, तर रेस्पिरेशनचा म्हणजे काय म्हणतात त्याचा वर्ड, जे काही अन्न तयार व्हायचा वेग कमी होतो, त्याला वेबबर्ग इफेक्ट म्हणतात. ठीक आहे. ऑक्सिजनचं प्रमाण जर वाढलं. ठीक आहे. हा, संप्रेरक झाले. त्यानंतर कॅम्प पाहते. हा, बस इतकं हे सफिशियंट आहे. त्याच्यानंतर रेस्पायरेशन इन प्लांट. आता रेस्पायरेशन पाहू, याच्यावर कधी कधी क्वेश्चन पडतो, जास्त राजेशिवायला पडतो. इकडे कंबाईन ग्रुप सी ला इथपर्यंत जात नाही. ठीक आहे. ते डिसीज आणि हार्मोन मध्ये बेजार आहेत. ठीक आहे. तरी पण पाहू आपण रेस्पायरेशन इन प्लांट. ठीक आहे. आता रेस्पायरेशन म्हणजे काय, वायूची देवाणघेवाण होती. ती कशी होते, डिफ्युजन. आता जे काय मुळं असतात त्या मुळामार्फत जातात. आता रेस्पायरेशन काय कन्सेप्ट आधी बघू. एक असते एरोबिक आणि एक असते एनएरोबिक. एरोबिक म्हणजेच काय, जिथं जे काही आपल्याला हवा असते तर त्याच्या मार्फत जर होत असेल त्याला आपण एरोबिक म्हणतो. आणि जिथं एकदम क्लोज असेल, हवा मेघ वगैरे काही भेटत नसतो, त्याला आपण एनएरोबिक म्हणतो. मग त्याच्यात सर्वात पहिली स्टेज आहे ग्लायकोलिसिस. ठीक आहे. आता ग्लायकोलिसिस कसं तयार होतं, तर पहिल्यांदा ग्लुकोज असतं. मग ग्लुकोज आता काही एन्झाईम असतात. आता एन्झाईम काय करतात, एका पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या पदार्थामध्ये करत असतात, जसं की इन्व्हर्टेज असे या टाईप मध्ये. ठीक आहे. मग ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये रूपांतर होते. ग्लुकोज 6 फॉस्फेटचा आयसोमरेज नावाचा एन्झाईम भेटला, तर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. ठीक आहे. हे डायग्राम पाहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते तसं खूप एक्सप्लेन करावं लागेल मला डिग्री सारखं. तर ते तेवढं तर गरज नाही आपल्याला, फक्त एवढंच लक्षात घ्या. ग्लुकोज पासून बाय प्रोडक्ट म्हणजे लास्टचा कोणता तयार होतो, तर पायरुवेट नावाचा लक्षात होतो. आणि पायरुवेटलाच आपण काय म्हणतो, जे की अन्न तयार झाले म्हणतो, जे की आपण C6H12O6 म्हटलं. ठीक आहे. मग ही सगळी ग्लुकोज प्रक्रिया होती. याच्यापासून काय काय होतं, तर याच्यातून आपल्याला काय भेटतात, एटीपी भेटत असतात. ठीक आहे. आता ग्लायकोलिसिस प्रक्रियेमध्ये 4 एटीपी तयार होतात, एवढं लक्षात ठेवा. आणि निव्वळ एटीपी किती भेटतात, म्हणजे 4 एटीपी तयार होतात, पण 2 ती प्रक्रिया घडतानाच वापरले जातात. त्याच्यामुळे निव्वळ किती, तर 2 उरतात उरलेले. ठीक आहे. CO2 तयार होत नाही. ठीक आहे, ग्लायकोलिसिस मध्ये. एक लक्षात ठेवा. त्यानंतर क्रेब सायकल आहे. क्रेब सायकल पण एरोबिकचं एक्झाम्पल आहे. मग जे काय आपलं पायरुवेट भेटलं, तर ते पायरुवेटचं रिपीट कसं होतं, सिट्रिक ऍसिड वगैरे त्याच्यामध्ये ती प्रोसेस होते. मग आता ही क्रेब सायकल कुठं होते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, त्याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो. जे काय करत असतं, जे काय आपण खातो पितो वगैरे, त्याचं रूपांतर एटीपी मध्ये. आणि एटीपी काय असतं, आपलं चलन असतं. ठीक आहे. तर त्याचं रूपांतर करण्याचं काम कोण करतं, तर पायरुविक ऍसिड करीत असतं. ठीक आहे. मग जे काही मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये मग काय होतात, तर आपल्याला टोटल 38 एटीपी भेटतात. ठीक आहे. याच्यावर पण एक क्वेश्चन आहे, किती एटीपी तयार होतात, 38. आणि एनएडीएच आणि FADH2 हे पण लक्षात ठेवा. एनएडीएच जे असतं, तर एका एनएडीएच पासून 3 एटीपी तयार होतात आणि एका FADH पासून 2 एटीपी तयार होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जिथं ज्यांना हवा वगैरे भेटत नाही, तर ते मग त्याचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, ईस्ट वगैरे. ईस्ट मध्ये काय होतं, ग्लुकोजचं रूपांतर पायरुवेट मध्ये होतं. ठीक आहे. आणि मग त्यापासून आपण काय करतो, अल्कोहोल तयार करीत असतो. मग जे काय आपले पाय दुखतात, आपण जास्त फिरलं तर ते काय होतं, तर जेव्हा आपण जास्त चलतो किंवा फिरतो, तर जे काय पेशी असतात त्यांना ऑक्सिजन कमी भेटतो. आणि ऑक्सिजन कमी भेटल्याने काय होतं, तिथे लॅक्टिक ऍसिडची निर्मिती होते. आणि लॅक्टिक ऍसिडची निर्मिती होते म्हणजेच आपले काय दुखतात, पाय वगैरे दुखतात. ठीक आहे. त्यानंतर मिल्कचं वगैरे दही वगैरे पाहतो आपण, मिल्कचं दही तयार होतं. ते पण, हा, हे एक लक्षात ठेवा पॉईंट. फ्रुक्टोज जे असतो त्याच्यापासून 24 एटीपी तयार होतात. ठीक आहे. ग्लुकोज पासून 36 आणि सुक्रोज पासून 60 एटीपी. ठीक आहे. याच्यावर एक क्वेश्चन आहे PYQ, ते ऍज इट इज पाठ करा. ठीक आहे. फ्रुक्टोज 24, ग्लुकोज 36 आणि सुक्रोज म्हटलं तर 60 एटीपी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा, आता जनरल आहे, म्हणजे एक 5-10 मिनिटात जनरल सांगतो काय काय आहे. म्हणजे रॅन्डम. आता हे आपलं इतकंच महत्वाचं होतं, एक हार्मोन, डिसीज आणि क्लासिफिकेशन त्याचं. सूर्यफूल एक लक्षात ठेवा, पावडरी मिल्डो होतो सूर्यफुलावर. ठीक आहे.
जे की कवकजन्य आहे, आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण बोरॉनचा यूज केला जातो, बोरॉन आणि सल्फर. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर द्राक्षावर ग्रेप मिल्डो म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, व्हिक्टिओलो नावाचा आताच पाहिला आपण ते द्राक्ष. त्याच्यानंतर भुईमुगावर टिक्का होतो, ऍस्परजिलस ब्लाइट म्हणतो आपण त्याला, जे काही जीवाणू आहे. ठीक आहे, त्यानंतर ऊसावर मोझॅइक क्लोरोसिस पण होतो, आणि क्लोरोसिस मध्ये काय होतं, मृदेत लोहाचे प्रमाण जर कमी असेल तर ते क्लोरोसिस नावाचा डिसीज होतो. ठीक आहे, त्यानंतर तांदळावर आपण खैरा बघला, झिंक वगैरे कमी पडल्यानं. ठीक आहे, ते पाहिलं, ज्वारीवर रस्ट वगैरे, त्याच्यात काही नाही. ठीक आहे, मोनोकॉट पाहिलं, डायकॉट पाहिलं. ठीक आहे, त्यानंतर प्लांट मध्ये काही उरले का, मला तर नाही वाटत. हा, हे उरलंय. हा, नायट्रोजन फिक्सेशन एक उरले. तर नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय होतं, वनस्पतीला जिथे आता हवेत खूप नायट्रोजन आहे, पण ते तेवढा वनस्पतीला घेता येत नाही. ठीक आहे, तर ते इनडायरेक्टली घ्यावं लागतो. म्हणजेच कसं, जे काही मातीत जंतू जीवाणू असतात स्पेसिफिक प्रकारचे, जे काय करतात, नायट्रोजन वनस्पतीला देतात, आणि मग ते जे काही जीवाणू वगैरे असतात तर ते वनस्पती. हा, हॅलो. तर फ्रीमध्ये पाहू. आता याच्यामध्ये काय होतं, फ्रीमध्ये ॲझॅटोबॅक्टर वगैरे हे आता हे काय करतात, आता समजा मेथी लिग्युमिनस म्हणजे जिथं जिच्या मुळाला गाठी असतात, त्याच्यामध्ये हे जंतू असतात, रायझोबियम वगैरे, ते काय करतात, हवेतील नायट्रोजन स्वतः घेतात आणि ते वनस्पतीला देतात, आणि वनस्पती त्यांना काय देते, अन्न देते. ठीक आहे, मग त्याच्यात सायनोबॅक्टेरिया एक लक्षात ठेवा, ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो, अॅनाबिना, नॉस्टॉक. ठीक आहे, भात शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी ते महत्वाचे. ठीक आहे, अॅनाबिना, नॉस्टॉक. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ॲझॅटोबॅक्टर तर चांगलं फ्रीमध्ये. रायझोबियम, त्याला जैविक खत पण म्हणतात, एक महत्वाचा पॉईंट आहे. हा, आता याच्यात निप जीन असतो, कोणता जीन असतो, निप जीन असतो, एक महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर मायक्रो आणि मॅक्रो एक प्रकारे. आता मायक्रो आणि मॅक्रो वनस्पतीला, मॅक्रो म्हणजे कमी लागणारे, आणि मायक्रो मायक्रो म्हणजे कमी लागणारे, आणि मॅक्रो म्हणजे जास्त लागणारे. ठीक आहे, आता मॅक्रो मध्ये लक्षात ठेवा, सीएचओ म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे, त्यानंतर एनपीके, आपण जे खत टाकतो एनपीके 18-18-10 वगैरे, ते त्याचं. ठीक आहे, एन नायट्रोजन काय करतं, वाढत असतं. फॉस्फरस काय करतं, एटीपी, एनडीपी, एनएडीपीचे प्रमाण वाढत असतं. त्यानंतर पोटॅशियम काय करतं, क्षार वगैरे शोषण करतं. ठीक आहे, सीएचओ, एनपीके. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एस सी एम जी. एस म्हणजे काय, सल्फर. सी म्हणजे कॅल्शियम, आणि एम जी. ठीक आहे, एम जी म्हणजे काय, मॅग्नेशियम. आणि मॅग्नीज म्हणजे त्याला आपण एम एन म्हणतो. तर ते एम एन लक्षात ठेवा, मायक्रो मध्ये, ते मॅक्रो मध्ये म्हणजे मोठ्या मध्ये येत नाही, ते एम एन छोट्या मध्ये येते. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवा. मग उरलेले सगळे मायक्रो मध्ये टाकून टाकायचे, फेरस, बोरॉन, कॉपर, क्लोरीन, निकेल. त्याच्यानंतर एम एन, एम एन लाच काय म्हणलो आपण, मॅग्नीज म्हणलो. ठीक आहे, झिंक आणि मॉलिब्डेनियम. ठीक आहे, तर हे झिंक आपण 2 डिश पण पडले, खैरा वगैरे, ऑक्सिजन तयारसाठी यूज केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा, द्विवार्षिक वनस्पतीमध्ये मुळा, गांजर वगैरे लक्षात ठेवा, म्हणजे ते डबल इयर मध्ये येतात. ठीक, 2 इयर म्हणतात ते, द्विवार्षिक, मुळा, गांजर. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यात काय नाही. ठीक आहे,